महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादी 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या 2 जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी विनंती विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली. या जागेवरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत ते आक्रमक झाले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलो रेचा नारा दिला आहे. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बाहेर पडल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि जरांगे पाटलांचं वंचित सोबत कुठेतरी ट्युनिंग होत आहे. काय सांगाल? असं आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पायावर सगळ्यांना माझी विनंती आहे. सगळ्यांना ज्याच्यापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातो आहे सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांच्या एकमेकांच्या सीट्सवर ते कॅन्डिडेट डिक्लेअर करतात हॉलमध्ये केलेली आहे. तिथे जाऊन सगळ्यांनी नाश्ता करावा, पाणी जी सगळी परिस्थिती आहे आपल्या गावाकडे प्रस्थान करावं. अनेक लोक येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं आम्हाला चित्र दिसत आहे. बाकी वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही. सर, ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठेतरी धुसफूस सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. काय सांगाल? असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला याची सवय आहे. आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल. ते असंच वागतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.